नवनाथ भक्तिसार अध्याय 40. इंद्राचा सोमयाग, नाथांचा आशीर्वाद व समारोप. श्री गणेशाय नमः. चरपटीने दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्तास स्वस्थता अशी नव्हतीच. आपल्यासारख्या बलाढ्य देवराजाला एका जतीने नामोहरम करावे हे शल्य त्याच्या जिव्हारी लागले होते. भविष्यात अशी नामुष्की ओढावू नये म्हणून त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलावली. या सभेत बृहस्पतींना उद्देशून तो म्हणाला, गुरुजी, चरपटीनाथ वयाने लहान असला तरी वाताकर्षण विद्येच्या बळावर स्वतःच्या सामर्थ्याचा ठसा उमटवून गेला. ते वाताकर्षण अस्त्र देवांना मिळालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे. तरी कृपा करून या अस्त्र प्राप्तीसाठी आम्ही काय करावे ते सांगा. त्यावर देवगुरु म्हणाले, तुझी विवंचना मी जाणतो. ती अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी सोमयागाचे आयोजन कर. त्या निमित्ताने नाथांना येथे बोलावून घे. त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे आणि गोड बोलून ही विद्या मिळव. ती युक्ती इंद्रास पसंत पडली. त्याने सोमयागाची योजना आखली. स्वतःचा रथ पाठवून मच्छिंद्राचा पिता उपरिचर वसू याला बोलावून घेतले. उत्तम आदर सत्कार करून त्याला तोषविले. त्याला आपला मनोदय सांगितला आणि नवनाथांना आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. उपरिचर वसू मच्छिंद्र भेटीस बद्रिकाश्रमास आला तेव्हा योगायोगाने गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफ, गोपीचंद, जालंधर, अडबंग ही नाथ मंडळी तेथे उपस्थित होती. त्यांना बरोबर घेऊन ते हेला पट्टणास गेले. तेथून मैनावतीला आपल्या समवेत घेतले. त्यानंतर वडवाळ गावी नागनाथास, गौतमी तीरावरून भर्तरीनाथास, अवंतीतून चरपटीनाथास, विटे गावातून रेवणनाथास तसेच ठिकठिकाणी जाऊन 84 सिद्धांनाही बरोबर घेतले. ती सर्व मंडळी स्वर्गात आली तेव्हा इंद्राने त्यांचे स्वतः स्वागत केले. त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. मग बृहस्पती व मच्छिंद्र यांच्या सूचनेवरून सोमयाग सिंहल द्वीपात करण्याचे ठरले. तेथे मैनाकिनी व मीननाथ होते. उपरिचर वसूने त्या दोघांची मच्छिंद्राशी भेट घडवून मैनाकिनीस पूर्वी दिलेले वचन पाळले. नाथाने त्या दोघांना आपल्या पाशीच ठेवून घेतले. यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देऊ लागले. यजमान इंद्र यज्ञाला बसला होता. या अवधीत मच्छिंद्रनाथाने आपल्या जागी चौरंगी व अडबंगास बसविले आणि वेळात वेळ काढून मीननाथास अस्त्रविद्या शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा देवगुरूंनी इंद्राला सावध केले आणि म्हणाले, उपरिचर वसूला यजमान करून तू मोकळा राहा. त्यांच्या सूचनेचा रोग जाणून इंद्राने आपल्या हातातील यज्ञकंकण उपरिचर वसूंच्या हाती बांधून त्यांना यजमान केले आणि यज्ञ कार्यात जातीने लक्ष देऊन नाथांची सर्वतोपरी सेवा करू लागला. त्यावेळी त्याची भक्ती व आस्था पाहून नाथांचे मन संतुष्ट झाले. एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथाकडून विद्याभ्यास करवून घेत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहिले आणि मोराचे रूप घेऊन तेथीलच एका झाडावर जाऊन बसला. मच्छिंद्राने मीननाथास वाताकर्षण व वातप्रेरक अस्त्रे शिकविली. तेव्हा इंद्राने ते प्रयोग नीट लक्षात ठेवले. वर्षभर चाललेल्या ह्या यज्ञकर्मात इंद्रानेही आपला अभ्यास संपवला. बृहस्पतींची युक्ती अशा प्रकारे सफल झाली. यज्ञसांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून मच्छिंद्रनाथाने मीननाथास शिकविलेले सर्व ज्ञान आपण मयूर रूपात कसे प्राप्त केले ते सांगितले आणि त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी या प्रमादाला दंड म्हणून कपटाने हस्तगत केलेली ही विद्या कधीही फलद्रूप होणार नाही असा शाप दिला. त्यामुळे इंद्राचे तोंड उतरले. तेव्हा बृहस्पती व उपरिचर वसू यांनी नाथांची स्तुती करून
इंद्राला उश्शाप देण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, इंद्राने 12 वर्षे घोर तपश्चर्या केली आणि कोणाही नाथपंथीयांना त्रास दिला नाही, तरच ही विद्या सफल होईल. ते ऐकून इंद्राला हायसे वाटले. त्याने सर्व नाथांना मनोभावे वंदन केले. म्हणून नाथपंथावर देवांची कृपा आहे, त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयागाची विधिवत सांगता झाल्यावर त्या सर्व नाथ जतींनी उपस्थितांचा निरोप घेतला. मच्छिंद्राने मीननाथाला आपल्याबरोबर घेतले. मैनाकीनेस वाईट वाटत होते, पण तिने स्वतःला आवरले. नाथांनी मैनावतीस हेलापट्टणास पोहोचविले आणि ते सर्वजण पुनश्च तीर्थयात्रा करीत हिंडू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षे घोर तप केले. तेव्हा मंत्रप्रयोगाच्या वेळी तो जे पाणी सोडित असे त्याचाच पुढे प्रवाह तयार झाला आणि तो पुढे भीमरथीस मिळाला. इंद्राने स्वर्गातून येताना कमंडलूतून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते. ते त्याच्याच हाताने मार्गस्थ झाले, म्हणून त्या नदीला इंद्रायणी नाव पडले. तप पूर्ण होताच इंद्र स्वस्थानी गेला. तीर्थयात्रा करणारे नाथ शके 1710 पर्यंत प्रकट रूपात वावरले. मग मात्र आपापल्या स्थानी गुप्त होऊन राहिले. कानिफ व मच्छिंद्र यांनी जवळजवळ वास्तव्य केले. जालंधर व गहिनीनाथ अनुक्रमे जानपीर गैबीपीर नावांनी गर्भगिरीवर राहिले. नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ विटेगावी राहिला. भर्तरी पाताळात, मीननाथ स्वर्गात, गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात, तर गोरक्ष गिरनार क्षेत्री दत्ताश्रमात राहिला. चरपटी, चौरंगी व अडबंग आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करीत आहेत. पुढील काळात नाथकृपेने जे 84 सिद्ध निर्माण झाले, त्यांनी नाथपंथाचा प्रचार प्रसार करून तो भरभराटीस आणला. अशा प्रकारे 84 सिद्धांपासून नाथपंथ पुढे आला व सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला. येथेच या नवनाथांचे चरित्र संपूर्ण झाले असे सांगून मालुकवी पुढे पहिल्या अध्यायापासूनची फलश्रुती सांगतात. मालुकवी म्हणतात की पहिल्या अध्यायात गणपतीचे स्तवन आणि मच्छिंद्रनाथांची जन्मकथा आहे. त्याचे नित्य वाचन केले असता घरातील संबंध बाधा नाहीशी होते. दुसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथास दत्ताचे व शिवाचे दर्शन घडते. मच्छिंद्रनाथाने नागवृक्षाखाली जाऊन सर्व विद्या कशा प्राप्त करून घेतल्या याचे वर्णन आहे. याच्या नित्य पठणाने दारिद्र्य जाऊन अपार धनप्राप्ती होते व विजय होतो. तिसऱ्या अध्यायात मारुतीचे व मच्छिंद्राचे युद्ध आणि नंतर दिव्य इत्यादीचे वर्णन आहे. याचे नित्य वाचन केले तर शत्रूचा नाश होतो व मारुती तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या घरी राहतो. चौथ्या अध्यायात अष्टभैरव व चामुंडा यांची कथा आहे. हे जर मनोभावे नेहमी वाचले तर शत्रूने केलेली सर्व कटकारस्थाने कोसळून पडतात आणि शत्रूचा पराभव होतो. पाचव्या अध्यायात मच्छिंद्रनाथ सर्व भूतांना वश करून घेऊन विजयी होतो. या कथेचे नित्य पठण केले असता घरातील भूत संचार नष्ट होतो आणि भूते घरी आली असली तरी ती घर सोडून निघून जातात. सहाव्या अध्यायात मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ती होते. हा कथाभाग आहे. रोज वाचला तर शत्रूच्या मनातले आपल्याविषयीचे कपट नाहीसे होते आणि शत्रू मित्र होतो. सातव्या अध्यायात मच्छिंद्र व वीरभद्र यांचे युद्ध, त्यांचे सख्य, देवांकडे पाहुणचार, वज्रावती देवीचे दर्शन याचे वर्णन आहे. याचे नित्य पठण किंवा श्रवण केले असता व्यथा जाते, चिंता दूर होतात, घरात सदा शांती राहते, 84 लक्ष योनीत जन्म येत नाही. आठव्या अध्यायात पाशुपातास रामचंद्राचे दर्शन व सूर्याबरोबर युद्ध हा कथाभाग आहे. याचे नित्य वाचन केले असता दूरदेशी गेलेला मित्र परत येतो, चिंता व्यथा दूर होतात. 9व्या अध्यायात
गोरक्षाचा जन्म आणि गुरुसाठी डोळा दिला हा कथाभाग आहे. हा अध्याय नेहमी वाचला असता 14 विद्या प्राप्त होतात व इच्छा असलेल्या विद्याही साध्य होतात. 10व्या अध्यायात गहिनीनाथाच्या जन्माचे वर्णन आहे. ते नित्य वाचले तर विशेष करून स्त्रियांना फायदा होतो. स्त्री दोष नाहीसे होतात, कपट जाते आणि संततीचा लाभ होऊन मुलांना दीर्घायुष्य मिळते. 11व्या अध्यायात गोरक्षाची तपश्चर्या, मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन आणि जालंधराची जन्मकथा हा कथाभाग आहे. या कथेचे नित्य पठण केले असता अग्नीचा त्रास होत नाही. ज्याच्या घरात पूर्वीचे काही दोष असतील तर ते जाऊन मुलाबाळांसह सुखाने संपत्तीचा उपभोग घेतात. 12व्या अध्यायात जालंधरनाथास वरप्राप्ती, कानिफनाथाची जन्मकथा आणि त्याच्या सामर्थ्याचे वर्णन आहे. हा अध्याय नेहमी वाचला असता कोणत्याही देवतेचा क्षोभ होत नाही आणि जर आधीच कोणाचा कोप झाला असेल तर तो लगेच शांत होतो व घरात सर्वत्र सुख शांती राहते. 13व्या अध्यायात जालंधराचे शाबरी कवित्व, जालंधराची व मैनावतीची भेट, मैनावतीला उपदेश हा कथाभाग आहे. या अध्यायाच्या पठणाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होतो व पूर्वजांचा उद्धार होतो. 14व्या अध्यायात गोपीचंदाने आपल्या स्त्रीच्या सांगण्यावरून जालिंदरास खड्ड्यात पुरले हा कथाभाग आहे. याचे नित्य वाचन केले असता तुरुंगातील व्यक्तीची निर्दोष म्हणून मुक्तता होते व समाजात निर्दोषपणे राहता येते. 15व्या अध्यायात गोरक्ष जालंधर भेट, कानिफ व मारुती यांचे युद्ध आणि कानिफनाथ स्त्री राज्यात जाऊन तेथील आदरातिथ्याचा लाभ घेतो हा कथाभाग आहे. हा अध्याय नेहमी ऐकला असता घरातले व बाहेरचे कलह आपोआप मिटतात. सर्वजण शांतीने, सुखाने व निर्भयपणे राहतात. 16व्या अध्यायात कानिफ गोरक्ष भेट, कानिफनाथ व गोपीचंद यांची भेट व गोपीचंदाची क्षमा याचना हा कथाभाग आहे. या अध्यायाचे पठण केले असता दुष्ट स्वप्नांचा नाश होतो व चिंता दूर होते. 17व्या अध्यायात कानिफनाथाने जालिंदरास गर्तेतून बाहेर काढले आणि गोपीचंदास नाथ दीक्षा दिली हा कथाभाग आहे. या अध्यायाचे नित्य वाचन केले असता योग सहज साध्य होतात. मनातील सर्व दुष्टबुद्धी नाहीशी होऊन सन्मार्ग प्राप्त होतो. 18व्या अध्यायात गोपीचंदाच्या बहिणीचा मृत्यू होतो व पुन्हा ती सजीव होते हे कथानक आहे. हा अध्याय नित्य वाचला असता ब्रह्महत्येसारख्या पापाचा नाश होतो व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होतो. 19व्या अध्यायात राम, मारुती व गोरक्षनाथ यांच्या भेटीचा प्रसंग आहे. या अध्यायाचे नित्य पठण केले तर मोक्षप्राप्ती होते. 20व्या अध्यायात गोरक्षनाथ युक्तीने स्त्री राज्यात प्रवेश मिळवितो व आपल्या गुरुची मच्छिंद्रनाथांची भेट घेतो. याचे नित्य वाचन केले असता वेळ लागले असल्यास नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच व्यवस्थित होतो. 21व्या अध्यायात गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यातून बाहेर काढले हा कथाभाग आहे. हा ऐकला असता गोहत्येचे पाप नाहीसे होऊन निष्कलंक म्हणून मोठ्या सन्मानाने जगता येते आणि तपोलोकात जाता येते. 22व्या अध्यायात गोरक्षनाथाने मीननाथाला मारले व पुन्हा आपल्या मंत्र सामर्थ्याच्या योगाने सजीव केले हा कथाभाग आहे. हे नित्य वाचले असता पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना विद्यासंपन्न मुलगा होतो व तो विद्वानांनाही मान्य होतो. 23व्या अध्यायात मच्छिंद्रनाथाचा सोन्याचा मोह व गहिनीनाथास उपदेश असा कथाभाग आहे. याचे नित्य पठण केले असता घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते. 24व्या अध्यायात भर्तरीची जन्मकथा व बालपण हा कथाभाग आहे. ही कथा नेहमी वाचली असता मुले होऊन ती मरत असतील तर ती वाचून संसार सुखाचा होतो व मुलेही सुखी होतात. 25व्या अध्यायात सुरोचन गंधर्व शापामुळे गाढव झाल्याची कथा आहे. हा अध्याय रोज वाचला
तर कोणताही शाप बाधत नाही. मनुष्य जन्माशिवाय दुसरा जन्म येणार नाही व सुंदर स्त्री मिळेल, आरोग्य चांगले राहून गुणीपुत्र होईल. 26व्या अध्यायात गंधर्व पुत्र विक्रमाची व भर्तरी यांची भेट होते. हा अध्याय नित्य ऐकला असता गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत. 27व्या अध्यायात विक्रम सुमेधा आणि भर्तरी पिंगला यांच्या विवाहाचे वर्णन आहे. हा अध्याय वाचला असता हरवलेली वस्तू व पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळतो. 28व्या अध्यायात पिंगलेसाठी भर्तरी स्मशानात विरक्त होऊन तपाचरण करीत असल्याचे वर्णन आहे. हा अध्याय नित्य मनोभावे वाचला असता भाविकांचे लग्न होते, पत्नी चांगली सुशील व गुणवान मिळते. 29व्या अध्यायात भर्तरीच्या विरक्तपणाचा कथाभाग येतो. त्याचे नित्य पठण केले तर क्षयासारख्या भयंकर रोगापासून सुटका होते व 3 प्रकारचे ताप जातात. 30व्या अध्यायात चौरंगी नाथाचा जन्म, भर्तरीला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन याचे वर्णन आहे. या अध्यायाचे नित्य वाचन केले तर चोराची दृष्टी नाहीशी होते. 31व्या अध्यायात चौरंगीनाथ हिमालयावर तप करीत असल्याची कथा आहे. तिच्या श्रवणाने कोणत्याही कपटमंत्राची बाधा होत नाही. 32व्या अध्यायात मच्छिंद्रनाथाचा त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश करून 12 वर्षे राज्य व रेवतीस पुत्र प्राप्ती हा कथाभाग आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व गंडांतर नाहीसे होते व आयुष्य वाढते. 33व्या अध्यायात माणिक शेतकऱ्याची परीक्षा, चौरंगीचा उद्धार, मच्छिंद्र देहासाठी गोरक्षाचे वीरभद्राबरोबर युद्ध हा कथाभाग आहे. याचे नित्य वाचन केले तर धनुर्वाद होत नाही आणि झाला असेल तर तो बरा होतो. 34व्या अध्यायात रेवणनाथाचा जन्म वृत्तांत वर्णन केला आहे. तो नेहमी ऐकला असता कार्यसिद्धी होऊन यश मिळते. 35व्या अध्यायात रेवणनाथ विद्यासंपन्न झाला. रेवणनाथांवर दत्तप्रभूंचा अनुग्रह हा कथाभाग आहे. या अध्यायाच्या पठणाने महासिद्धी मिळते व 42 पिढ्यांचा उद्धार होतो. 36व्या अध्यायात वटसिद्ध नागनाथ यांच्या जन्माची अपूर्व कथा आहे. ही कथा श्रवण केली असता साप किंवा विंचू यांचे विष उतरून मनुष्य पूर्ण बरा होतो. 37व्या अध्यायात नागनाथास दत्तप्रभूंचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांच्या भेटीचा वृत्तांत व नागनाथास जयप्राप्ती हा कथाभाग आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने दुःशीलपणा जाऊन विद्या प्राप्त होते. 38व्या अध्यायात चरपटीनाथाची जन्मकथा, दत्तात्रेयांची भेट, चरपटीनाथास विद्यासंपन्न करून तीर्थाटनास पाठविले हा कथाभाग आहे. याच्या नित्य पठणाने हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतात व शांती मिळते. 39व्या अध्यायात चरपटीने स्वर्गातल्या देवांना जिंकल्याचे वर्णन आहे. हा अध्याय नेहमी ऐकला तर युद्धात विजय मिळतो. 40व्या अध्यायात इंद्राचा सोमयाग, नाथांचा आशीर्वाद हे कथानक आहे. या अध्यायाचे मनोभावे पठण केले तर इच्छिलेले सर्व प्राप्त होते. यश, संतती वगैरेचा लाभ होतो. दुःख, दारिद्र्य जाऊन संसार सुखाचा होतो. अशा तऱ्हेने प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगून मालू कवी म्हणतात, 40वा हा एकच अध्याय परीस आहे, जणू काही कामधेनू कल्पतरू आहे. इतका तो अध्याय फलदायी ठरतो. गोरक्षनाथाचा या ग्रंथाबद्दल असा अभिप्राय आहे की याला जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्न संतोषी परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात जातो. अशा तऱ्हेने हा नवनाथांच्या वर्णनाचा ग्रंथ शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस संपूर्ण झाला. अध्याय 40वा समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. समस्त नाथांना धुंडीसूत मालू नरहरी प्रार्थना करतात. सर्व श्रोते सर्व अर्थाने नेहमी सुखी सुखरूप असू देत. संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याने पुण्य मिळेल. संतती, यश, धन, धान्य इत्यादी गोष्टींची प्राप्ती होईल.
नवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.